वेगळीच असते। पारंपरिक कोळी बँडचा सुद्धा इथे समावेश असतो आणि या बँडला खरं तर विशेष महत्त्व आहे आजच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा। लालबागचा राजा हा आता त्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलाय। पुढे उद्यापर्यंत ही मिरवणूक अशीच चालणार आहे। भारत माता सिनेमा, लालबाग, चिंचपोकळीचा पूल अशा सगळ्या ठिकाणावरून हळूहळू मार्गस्थ तो होईल। पुढे भायखळ्यापर्यंत तो जाणार आहे। त्यानंतर नागपाडा, दोनटाकी, कुंभारवाडा, सीपी टँक, बीपी रोड हा सगळा परिसर आणि यानंतर उद्या सकाळी त्याचं विसर्जन होईल। खास तराफा लालबागच्या राजासाठी यंदाच्या वर्षी सुद्धा तयार करण्यात आलाय आणि गेल्या वर्षीपेक्षा काहीसा वेगळा असा हा तराफा असेल यंदाच्या वर्षीचा। तर ही थेट दृश्य पुन्हा एकदा लालबागच्या राजाचं त्याला निरोप देत असताना त्याच्यावरती होणारी पुष्पवृष्टी आपण पाहतोय। सगळ्या भक्तांचा निरोप घेऊन लालबागचा राजा हळूहळू पुढच्या दिशेने मार्गस्थ होतो। उत्साह आणि तिथल्या घोषणा सुद्धा आपण बघतोय। ही शान कुणाची? लालबागच्या राजाची असं म्हणत आता लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हा भक्तांचा अलोट असा जनसागर, अलोट अशी गर्दी। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा तितकीच गर्दी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी झालेली आहे। केवळ मुंबईकरांचं नाही तर देशभरातल्या अनेक गणेश भक्तांचं, सेलिब्रिटींचं, नेते मंडळींचं सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा लालबागचा राजा। अगदी लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन तिथपासून आजचा लालबागच्या राजाला निरोप दिला जाणारा 10वा दिवस, सगळे दिवस अलोट अशी गर्दी या ठिकाणी होत असते। दिवस रात्र खरं तर लालबागचा हा परिसर गजबजून गेलेला असतो या गर्दीने आणि आज लालबागच्या राजाला अनंत चतुर्दशीच्या 10व्या दिवशी निरोप दिला जातोय। उद्या खरं तर लालबागचा राजा याचं विसर्जन सकाळी होईल। प्रचंड गर्दी आहे। भाविकांना विनंती करतो की पुढे चला। तर पुष्पवृष्टी, गुलाल बुक्क्यांची उधळण असं सगळं पाहत अनुभवत लालबागचा राजा हा मंडपातून आता त्याच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोहोचला।